नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत कारल्याची रस्सा भाजी. तर कारलं बनवण्यासाठी आपण सुरुवातीला साहित्य काय घेतलं आहे. इथे मी खोबरं एक तुकडा चिरून घेतलेला आहे खोबऱ्याचा आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, गूळ घातलेला आहे आणि लिंबू पिळलेला आहे. खोबऱ्यामध्ये आपण कोथिंबीर, आलं, लसूण, जिरे ही वाटून घ्यायची आहे आणि ती वाटणामध्ये टाकायची आहे. मिक्सरला लावून घ्यायचं आहे वाटण आणि त्याच्यामध्ये नंतर हळद, मीठ, मसाला जे आपण चटणी पावडर ते टाकतो ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते हे कारली ही उभी चिरायचे आहेत आणि मधलं त्याच्यातलं जे काही बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये ते सारण भरायचं आहे. तर सारण हे तुम्हाला दाबून भरायचं आहे जसं की मी भरत आहे. तर जेवढी तुम्ही कारली घेतली असतील तेवढी भरून घ्या. तर सुरुवातीला मी कारली चिरून 15 मिनिट पाण्यामध्ये ठेवलेली आहे तर मिठाच्या पाण्यामध्ये, जेणेकरून त्याचा कडवटपणा कमी होईल. तर कडवटपणा कमी होण्यासाठी आपण लिंबू आणि गूळ वापरलेला आहे. तर लिंबाने आणि गुळानेही कडवटपणा कमी होतो आणि तिखट वापरल्यामुळे तिखट, आंबट, गोड याची चव छान लागते. त्यामुळे आपण सगळं साहित्य टाकत आहेत. तर तोपर्यंत मी तेल गरम करून ठेवलं होतं, तर त्यामध्ये ती भरलेली कारली आपल्याला वाफवून घ्यायची आहेत. थोडंसं फुल गॅसवरती भाजली तरी चालतील सुरुवातीला. नंतर गॅस आपल्याला कमी ठेवून सतत उलटण्याने हलवत राहायचं आहे. तर आता कारली पूर्ण परतत आलेली आहेत. आता जे राहिलेले कूट आहे ते आपल्याला या तेलामध्ये मिक्स करायचे आहे. जे आपलं सारण कारल्यामध्ये भरून जे शिल्लक राहिलेलं आहे ते सारण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर ते नंतर तेलामध्ये सारण परतायचं आहे. जर तुम्ही रात्रभर जरी कारली मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातली तरीही चालतात. जर तुम्हाला लगेच पाहिजे असतील तर तुम्ही 15 ते 20 मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली तर त्याचा कडवटपणा कमी होतो. मी 15-20 मिनिटं ठेवलेली. त्यामुळे मला लगेच पटकन करायची होती, त्यामुळे जास्त वेळ मला पाण्यात ठेवता आले नाही आहेत. तर आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे असेल त्यानुसार आपण पाणी टाकून घ्यायचं आहे. आता निम्मी कारली शिजलेली आहेत.